देवेंद्र फडणवीसांनी म्हटलेलं आहे की यापूर्वी मराठा समाजाला आम्हीच आरक्षण दिलं होतं आणि यापुढेही आम्हीच आरक्षण देऊ असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. मी सध्या उभा आहे जालन्यातल्या अंतरवाली सराटी या ठिकाणी. माझ्यासोबत या ठिकाणचे काही मराठा आंदोलक आहे किंवा ग्रामस्थ आहेत. आपण यांच्याशी बोलणार आहोत की देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झालेले आहेत, नेमकं त्यांना काय वाटतं, काय सांगणार बाबा? बाबा आमचं असं आहे, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. आम्ही टीव्हीवर इकडं तिकडं बघितलं. देवेंद्र फडणवीस, अजित दादा, एकनाथ शिंदे ही चांगली गोष्ट आहे. पण देवेंद्र फडणवीस साहेबाला आम्ही चांगलं समजितो. आम्ही आमचा शब्द ऐकला मराठी समाजाचा की मी मराठी समाजाला आरक्षण देतो. तर म्हणजे आम्ही इतकी खुशी झाली, तर भलती खुशी झाली आमची. आता कसं आहे, आता जेव्हा आमच्या पदरात पडन तेव्हा आम्हाला खरं वाटन. पण देवेंद्र भाऊ म्हणजे हा एक परमेश्वरासारखा माणूस आहे, चांगला माणूस आहे. जो काही वाईट नाही, काही नाही, काही नाही, चांगलं. ते अंतरवाली सराटी आहे ज्या ठिकाणी मनोजदादा जरांगे पाटलांनी आंदोलन सुरू केलं होतं. 14.5 ते 15 महिने हे आंदोलन चाललं. तुम्ही देखील हे साक्षीदार राहिलेले आहेत. कसं बघता याकडे? कारण तुमचा लढा जो होता हा अप्रत्यक्षपणे देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात होता. आज ते मुख्यमंत्री झालेले आहेत. त्याचं कसं की एक एक सांगितलं ऐकलं. म्हणजे आमचं ज्या टायमाला काठीलाठी झाली त्या टायमाला फडणवीस साहेब म्हणजे ते त्याचे मालक होते. आता त्यांनी केलं. आता आम्ही मराठा समाज म्हणजे काही एक समाज नाही भाई. सगळे म्हणले त्याहीनंच केलं, त्याहीनंच केलं. आमच्या पोटात काही शंका नाही त्यांच्याविषयी, काही नाही. देवेंद्र भाऊ म्हणजे पांडुरंगासारखा माणूस आहे, चांगला माणूस. आज काय अपेक्षा आहे त्यांच्याकडून? कारण ते आज मुख्यमंत्री कसं की झालेले. आम्हाला आरक्षण देऊ म्हणले म्हणजे आम्हाला एकदम खुशी वाटली. आम्हाला त्यांच्याकडून एवढीच अपेक्षा आहे की आमचं आरक्षण आम्हाला देऊन टाकावं, काही याच्यात गलती करू नाही. बरोबर. याचबरोबर दादांनी असं इशारा देखील दिलाय की आम्ही सामूहिक उपोषणाला बसणार आहोत. काय सांगणार, तुम्हाला काय वाटतं याबद्दल? आता दादाचं कसं आहे की दादानी आता इतकं 14 महिने लढा करून सारा आमच्या संघ फिरून कसं की दादाला वाटतं की दादा आपली बी लबाडी निघू नये, काही नाही. दादा कुणा जरी एखादा गोष्ट चुकली असेल, झाली असेल, त्याला ते बोलले असते, त्याला ते हे सगळं सोडून द्यावा आणि देवेंद्र भाऊनी आमच्या दादाला घेऊन संघ चला, आरक्षण द्यावं.